हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 8. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायः हि अकर्मणः शरीरयात्रा अपि च तेन प्रसिद्धेत अकर्मणः. अर्जुना, तू शास्त्रविधीने तुला प्राप्त झालेले कर्तव्य कर्म कर. असे कर्म करणे हेच योग्य असून ते टाळणे अयोग्य आहे. तसेच कर्म न केल्याने शरीरयात्रा सिद्ध होत नाही. नियतं कुरु कर्मत्वम. नियत याचा अर्थ शास्त्रविधीने असाच घ्यावा लागतो. येथे श्लोकामध्ये नियत कर्म असा शब्द वापरला आहे, परंतु तो समजावून घेताना आपल्याला त्याच्याबरोबर विहित कर्मे विचारात घ्यावीच लागतात. विहित आणि नियत दोन्ही मिळून शास्त्रविधी कर्म होते. नियत कर्म करताना त्याच्या अनुषंगाने येणारी विहित कर्मे करावीच लागतात. त्याला पर्याय नसतो. नियत कर्म करावे की करू नये हा करणाऱ्याच्या इच्छेचा प्रश्न असतो. परंतु एकदा त्याने नियत कर्म स्वीकारले की त्याला त्याची विहित कर्मे करावीच लागतात. योगाधिराज पतंजलींनी अष्टांग योगविद्या सांगताना यम आणि नियम वेगवेगळे दिले आहेत. कारण यम प्रत्येकाला पाळावेच लागतात, त्यांना पर्याय नसतो. परंतु नियम मात्र मुद्दामहून पाळावे लागतात. तेथे इच्छेचा प्रश्न येतो. नियम पाळताना यम आपोआपच पाळले जातात. येथे भगवंत श्रींनी अर्जुनाला नियत कर्म कर असं सांगितलं आहे. कारण ती करणं किंवा न करणं हे अर्जुनाच्या हातात आहे. तो त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. नियत कर्म तो अनेक कारणं सबबी देऊन टाळू पाहत आहे. यासाठी अर्जुनाला भगवंत श्री नियत कर्म कर असं सांगत आहेत. एकदा त्याने ती करायला सुरुवात केली की त्याच्या अनुषंगाने येणारी विहित कर्मे तो करणारच. त्याला ती करावीच लागतील. विहित कर्मे कर असे निराळे सांगायची आवश्यकता नाही. ते ओघानेच येते. नियत शब्द वापरण्यात गीता सांगण्याचं प्रयोजन लपलेलं आहे. ते थोडं समजावून घेऊया. अर्जुन युद्ध टाळू पाहत आहे. कारण त्याला समोर त्याचे नातेवाईक दिसत आहेत. आजोबा, गुरु, बंधू, काका, मामा, मित्र इत्यादींना मारून युद्ध जिंकायचं आहे. हे जेव्हा त्याला प्रत्यक्ष युद्धभूमीवर दिसतं तेव्हा तो युद्ध न करण्याची भाषा वापरायला लागतो. येथेच भगवंत श्रींची नियत शब्द वापरण्यात लीला आहे. कारण युद्ध करणं हे नियत कर्म आहे. एकदा ते मान्य केल्यावर समोरील शत्रूशी युद्ध करणं हे विहित कर्म आहे. शत्रू हा शत्रू आहे, मग तो नातेवाईक असो की आणि कोणी असो. तेव्हा युद्धाला उभा करणं हेच महत्त्वाचं आहे. ते मान्य झाल्यावर ते कोणाशी करायचं ते करणाऱ्याच्या मतावर, करणाऱ्याच्या हातात नाही. डॉक्टरने एकदा ऑपरेशन करतो असं कबूल केल्यावर ते कोणाचे ऑपरेशन करायचे आहे हा मुद्दा गौण होतो. समोर जो रुग्ण येईल त्याचे ऑपरेशन करायचे असते. वकिलाने एकदा केस स्वीकारल्यावर ती प्रत्यक्ष त्याच्या मुलाविरुद्ध जरी असली तरी त्याने ती प्रामाणिकपणे लढवायची असते. तेव्हा येथे अर्जुनाने नियत कर्म म्हणजे युद्ध करतो असं कबूल केल्यास त्याचे युद्ध न करण्याचे मुद्दे आपोआप गळून पडतात. गीता सांगण्याचं प्रयोजन सिद्धीस जातं. अर्जुनाचा विरोध आहे तो विहित कर्माला. यास्तव भगवंत श्री विहित कर्म ज्याच्यात ओघानेच लपलेली आहेत त्या नियत कर्माला त्याला प्रवृत्त करत आहेत. विहित कर्माबद्दल ते प्रत्यक्ष बोलत नाहीत. एवढ्यासाठीच भगवंत श्रींनी नियत कर्म कर असं अर्जुनाला म्हटलं आहे. विहित कर्म म्हणजे शास्त्र आलं. कर्म कसं करावं त्याचे नियम कायदे आले. रूढी रीतिरिवाज आले. उपास तापास, व्रतवैकल्ये, यज्ञयाग, मंत्रतंत्र इत्यादी त्यात सर्व आलं. एकदा सत्यनारायणाची पूजा करायची असं ठरवल्यावर ती कशी करायची ते विहित कर्मात सांगितलं जातं. सत्यनारायणाची पूजा करायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार यजमानाला आहे. ते नियत कर्म आहे. परंतु एकदा का ती करायची असे ठरवल्यावर ती कशी करायची
ते ठरवण्याचा अधिकार यजमानाला नाही. ते शास्त्राने अगोदरच विहित करून सांगून ठेवले आहे. नियत कर्म म्हणजे स्वधर्माने प्राप्त झालेले स्वकर्म. धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे नव्हे. अर्जुन ज्या कुलात जन्माला आला, ज्या वातावरणात वाढला, लहानाचा मोठा झाला, त्याने जे शिक्षण घेतले, त्याच्यावर प्राप्त देश, काल, परिस्थितीमुळे जी जबाबदारी पडली, या व अशा सर्व गोष्टींमुळे त्याला जे कर्म करणं भाग आहे, ती जबाबदारी पार पाडणं, ती जबाबदारी पूर्ण करणं म्हणजे तो त्याचा स्वधर्म पाळणं होय. येथे नियत शब्दाच्या पुढे कुरु असा शब्द आला आहे. कुरु म्हणजे कर, हा अर्थ तर उघडच आहे, परंतु येथे त्याचा दुसरा अर्थ चपखल बसतो. अर्जुन पांडुपुत्र म्हणजे कुरुवंशी आहे, त्यामुळे कुरुवंशाची नियत कर्मे करणे हे त्याचे स्वकर्मे होते. ती कर्मे कर असा त्याचा अर्थ ध्वनित होतो. कुरुवंशीय म्हणजे अर्जुन क्षत्रिय आहे, राजपुत्र आहे, त्यामुळे प्रजेचे, राज्याचे संरक्षण करणे हे त्याचे नियत कर्म आहे. प्रजेचे दुष्टांपासून संरक्षण करणे, त्यांना न्यायाचे राज्य देणे, क्रूर कर्मांना शासन करणे हे त्याचे नियत कर्म आहे. धर्माचे पालन करणे, धर्माने राज्य चालवणे हे त्याचे नियत कर्म आहे. कौरव या नियत कर्माच्या बरोबर विरुद्ध कारभार करत होते. यास्तव प्रजेची कौरवांपासून सुटका करणे हे त्याचे नियत कर्म आहे. यासाठी कौरवांजवळ युद्ध करणे हे अर्जुनाचे नियत कर्तव्य कर्म होय. येथे एक दुसरा वेगळाच प्रश्न निर्माण होतो. दुर्योधन हा सुद्धा कुरुवंशी आहे, क्षत्रिय आहे, तो सुद्धा राज्यासाठीच युद्ध करत आहे. मग ते त्याचे नियत कर्म आहे का? अर्थातच याचे उत्तर नाही असंच आहे. कारण दुर्योधन अधर्माने राज्य गिळंकृत करू पाहत आहे. अधर्माने तो राज्यकारभार करत आहे. पांडवांना कपटाने त्याने देशोधडीला लावले आहे. यास्तव त्याचे कर्म स्वधर्माने प्राप्त असे होत नाही. नियत कर्म धर्मयुक्तच असायला पाहिजे. येथे भगवंत श्री कर्मत्वम असे म्हणत आहेत. हे तुझे काम आहे आणि ते तूच कर असे त्यांना सांगायचे आहे. नाहीतर अर्जुन म्हणेल, भगवंता तूच हे काम कर, परंतु तसं करणं कर्मसिद्धांताच्या विरुद्ध आहे. असे का ते पुढील ओळीत भगवंत श्री सांगत आहेत. त्याचं निरूपण आपण नंतर करूया. कोणतेही कर्म करताना ते सुकर आहे की त्रासदायक आहे हा मुद्दा गौण होतो. कर्म हे कर्म असतं, ते कर्तव्य भावनेने करायचं असतं. अर्जुन हा मुद्दा विसरला आहे. संबंधितांजवळ युद्ध करायचं असं दिसल्यावर तो युद्ध टाळू पाहत आहे. विहित कर्म अडचणीचं आहे असं लक्षात आल्यावर तो नियत कर्म सोयीस्करपणे विसरू पाहत आहे. याचसाठी भगवंत श्री त्याला हे तुझे काम तूच कर असे सांगत आहेत. यामागे अर्जुनावर क्षात्रधर्माचं पालन न केल्याचा ठपका येऊ नये असाही भगवंत श्रींचा हेतू आहे. कर्तव्यच्युत होण्याचा प्रमाद अर्जुनाकडून घडू नये अशीही भगवंत श्रींची इच्छा आहे. आजही आपण नियत कर्म करतो. गतजन्मींचे भोग उपभोगून संपवण्यासाठी आत्मा त्यासाठी योग्य अशा योनीत जन्म घेतो. शिक्षण घेताना नियती ठरवेल त्याचप्रमाणे कर्म केले जाते. शिक्षणाच्या असंख्य शाखा आहेत, त्यामध्ये नियतीच्या इच्छेनेच शिक्षण घेतले जाते. शिक्षण घेतले तरी नियतीच्या इच्छेनेच कर्म केले जाते. कोणत्याही शैक्षणिक शाखेत अनेक शाखा उपशाखा आहेत. डॉक्टर व्हायचं असलं तरी दातांचा, हाडांचा, डोळ्यांचा, हृदयाचा, बाळंतपणाचा, लहान मुलांचा, नाक, कान, घसा वगैरे अनेक शाखा आणि त्यात पुन्हा अनेक उपशाखा असतात. नियतीच्या मर्जीप्रमाणे यातील उपशाखा निवडली जाते. आपल्या हातात काहीही नाही. जर त्याविरुद्ध उपशाखा निवडली गेली तर त्या शिक्षणाव्यतिरिक्त नियतीच्या इच्छेने जे असेल तेच प्रत्यक्ष कृतीत केले जाते. यामुळे आपल्याला आढळून येतं की वैद्यकीय डॉक्टर औषधं देण्यापेक्षा नाटकातून व्यावसायिक म्हणून काम करतो. गणितातला डॉक्टर संवादिनीवर गवयाला व्यावसायिक म्हणून साथ करतो. हे नियत कर्मामुळे घडते. नियतीच्या विरुद्ध वागून चालत नाही. म्हणून नियत कर्म टाळायचा प्रयत्न करू नये. अफलातून नगरीच्या चौकामध्ये अपघात झाला. कोण्या बिचाऱ्याच्या पायावरून गाडीचं चाक गेलं. रस्त्यावरील लोकांनी त्याला समोरच असलेल्या अस्थिविशारदाकडे नेलं.
डॉक्टर आले. त्यांनी त्याला तपासलं आणि म्हणाले, चटकन याला पुढील चौकातील दवाखान्यात न्या, कारण याचा डावा पाय दुखावला आहे. मी उजव्या पायाचा डॉक्टर आहे. सध्याच्या विज्ञानयुगात नियतकर्म सूक्ष्म होत चाललं आहे. तितकं ते स्वीकार करायला सोपं होत आहे. ते दिवसेंदिवस आणखीनच सूक्ष्म होत जाणार आहे. पूर्वी एकच डॉक्टर सर्व काही तपासायचा. आता सर्व क्षेत्रातील शाखांच्या उपशाखा, उपशाखांच्या उपशाखा असा ज्ञानविस्तार सूक्ष्माकडे गती घेत आहे. नियतकर्म ठरण्याच्या दृष्टीने हे जास्त सोपं जातं. नियतकर्म एकदा स्वीकारलं की ते सर्व ताकद पणाला लावून प्रामाणिकपणे करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याचबरोबर नियतकर्म देशकालमानानुसार बदलू शकतं. नियती हा बदल जेव्हा करील त्यावेळी तो वेळीच स्वीकारावा. नियतीच्या विरुद्ध वर्तणूक करू नये, कारण तसे न केल्याने काहीही फायदा होत नाही. उलट भरपूर नुकसान होऊन शेवटी नियतीपुढे झुकावंच लागतं. नियतीकडून ह्या बदलाची सूचना आपल्याला मिळते, ती वेळीच ओळखावी. मी माझंच उदाहरण देतो. शिक्षण संपल्यावर मी 14 वर्ष नोकरी केली. त्यावेळी मी सेवा चाकरी करत होतो. त्यानंतर मी 14 वर्ष व्यापारी झालो. आज मी योग मार्गदर्शक झालो आहे. लेखन करत आहे. ही स्थित्यंतरे वेळीच ओळखून अंमलात आणावी, त्यातच हित असते. इसवी सन पूर्व 5000 वर्षांपूर्वी गीता सांगितली गेली, परंतु गीतेतील नियत कर्मतत्व आजही आचरणात आणलं जातं. बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी भारत आणि पाकिस्तान यांचे लष्कर प्रमुख समोरासमोर युद्ध करत होते. वास्तविक ते एकसंध भारत असताना एकाच वेळी एकाच ठिकाणी लष्करी शिक्षण घेत होते. ते एकमेकांचे अनेक वर्षांचे चांगले मित्र होते. फाळणीचे वेळी त्यांची ताटातूट झाली, परंतु युद्धाचे वेळी त्यांनी आपापल्या परी प्रामाणिकपणे एकमेकांविरुद्ध युद्ध केले. नियतकर्म हे अनेक जन्मांचं आत्म्याच्या अनुभवाचं सार असतं. अनेक असंख्य जन्म होत असतात. त्या जन्मात जे भोग निर्माण होतात त्याप्रमाणे आत्मा जन्म घेत असतो. मानव जन्म घेत असतो, मृत्यू पावत असतो. परंतु जन्मोजन्मी मानवता हा धर्म प्रगल्भ होत असतो. शरीर जन्म घेत असतात, मृत होत असतात, परंतु आत्मा त्या जन्माचा अनुभव, शिल्लक असलेले भोग, बदललेला मानवता धर्म, नियत धर्म स्वीकार करण्याची परिस्थिती वगैरे लक्षात घेऊन नवीन योनी निवडत असतो. त्या जन्मातच शक्यतो नियतकर्मात बदल करून भोग उपभोग संपवण्याचा प्रयत्न करत असतो. यास्तव आत्मप्रेरणेने नियतकर्म करत असावे, त्याविरुद्ध वागू नये. अशानेच भोग लवकर संपू शकतात. नियतकर्म हे गुणावरूनच ठरत असतं, जन्मावरून नव्हे. ज्या कुटुंबात जन्म होतो त्या कुटुंबाचे संस्कार नियतकर्म करायला उपयोगी होतात. एखाद वेळेस किंवा बऱ्याच वेळा त्या कुटुंबात सुविधा असलेले नियतकर्म घडू लागते, परंतु याचा अर्थ असा नियम नाही की वडिलोपार्जित नियतकर्मच केले पाहिजे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे असा नियम नाही. तो गवई होऊ शकतो. तो डॉक्टर झाला तर त्याला वडिलांचा चालत असलेला दवाखाना आयतात चालवायला मिळतो. यात त्याचा फायदा होतो, परंतु हे आत्मा ठरवतो, नियती ठरवते. आपण किंवा कुटुंबियांनी ते ठरवू नये. अट्टहास तर मुळीच करू नये. नियतीच्या विरुद्ध जाऊ नये. नियतीप्रमाणेच कर्माचरण करावे. कर्म ज्यायहा हि अकर्मणः. ईशावास्य उपनिषदामध्ये दुसऱ्या मंत्रात ऋषी म्हणतात, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषे इच्छितं समाहा एवं त्वयि न्यान्यथेतो अस्ति न कर्म लिप्यते नरे. माणसाला कर्म करण्यावाचून अन्य पर्याय नाही. कर्म करावंच लागतं. याची भौतिक आणि आध्यात्मिक अशी कारणं आहेत. अनेकांना वडिलोपार्जित मिळकत आयतीच मिळते. अशा लोकांनी स्वस्थ बसून त्या जन्मतःच मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेतल्यास ते लवकरच कुमार्गाला लागतात किंवा अन्य काही कारणाने त्यांची मिळकत लवकरच लयाला जाते. कष्ट न केल्यामुळे, शरीर न वापरल्यामुळे ते काम करायच्या लायकीचे राहत नाहीत. ते लवकर थकते, रोगट होते. यास्तव स्वतः कष्ट करावेत. भांडवल म्हणून वडिलोपार्जित मिळकतीचा सुयोग्य वापर करावा. वडिलांपेक्षा जास्त कीर्ती मिळवण्याची इच्छा धरावी.
परावलंबी राहून परान्न खाऊ नये. आपली शारीरिक, बौद्धिक, आर्थिक वगैरे क्षमता पूर्ण वापरून प्रामाणिकपणे, अथक प्रयत्नाने, स्वधर्माने, स्वकष्टाने, स्वकर्माने उत्तम व्यवहारे, धनसंपत्ती जोडावी. स्वतः त्याचा यथेच्छ भरपूर उपभोग घ्यावा. उरलेले सत्पात्री दान करावे. या 2 गोष्टी जो करत नाही त्याची संपत्ती वाया जाते. अशा प्रकारे जे अपरिहार्य आहे ते योग्य प्रकारे केलेले चांगले. जे आपण करणार आहोत, जे करण्यावाचून अन्य पर्याय नाही, ते जाणून त्याचा मनापासून स्वीकार करून करणेच योग्य आहे. जे करायचे आहे ते बिनचूक करणेच श्रेष्ठ होय. यासाठी जे करायचे त्याचे नियम, शास्त्र, मर्यादा वगैरे समजावून घ्याव्यात. त्याचा अभ्यास करावा. योग्य गुरूचे मार्गदर्शन घ्यावे. जे एकदा करायला घेतले त्याचे अनुष्ठान ठेवावे. पूर्ण इच्छाशक्तीने ते पार पाडावे. शरीरयात्रा अपिच तेन प्रसिद्धेत अकर्मणः. शरीरयात्रा हा फार मोलाचा शब्द आहे. नुसतं आयुष्य असं म्हटलेलं नाही. केवळ जगणं याला अर्थ नाही. नुसत्या प्रवासाला अर्थ नाही. ते एका जागेहून दुसऱ्या जागी नुसतंच इकडून तिकडे जाणं होईल. मनुष्य तर प्राणीही जगतात. जगणं संपलं म्हणून मृत होतात. नरदेहाचं तसं नाही. त्याच्या जगण्याला विशेष अर्थ आहे. ती एक यात्रा आहे. त्या यात्रेला आत्मनिवासाचा थांबा आहे. उपजतच कैवल्यधामाची ओढ आहे. यास्तव नरदेहाचं जगणं ही तीर्थयात्रा आहे. कारण नरदेहीच परमात्मा जाणता येतो. मुक्ती प्राप्त होऊ शकते. ती प्राप्त करण्यावाचून मनुष्याला अन्य पर्याय नाही. नरदेहाची यात्रा हा एक वेगळाच आनंद आहे. ते संगीत आहे, नृत्य आहे. नादब्रह्माने ते भरून टाकायचे असते. या नादब्रह्मात भारावून जायचे असते. तेथे दुःखाला जागा नाही. परमचिर आनंद भरलेला आहे. तो मनसोक्त घ्यायचा आहे. सानंद समाधी लावून सास्मित समाधी पलीकडे निर्बीज समाधी अनुभवायची आहे. या शरीरयात्रेत ती यशस्वी होण्यासाठी प्रथम भौतिक आणि मग आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवायचा आहे. ईशावास्य उपनिषदात ऋषी सांगत आहेत की कर्म करत मनुष्याने 100 वर्ष जगावं. येथे संख्यात्मक जगण्यापेक्षा गुणात्मक जगण्याला महत्त्व आहे. नुसतं किडामुंग्यांसारखं जगायचं नाही, तर स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत जगायचं आहे. काम केल्यानं प्रकृती चांगली आणि सुदृढ राहते. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही चांगले राहते. आपला वेळ जात नाही म्हणून नसत्या उचापती करण्याची दुर्बुद्धी सुचत नाही. आयुष्य किती जगायचं ते आपल्या हातात नाही. ते नियतीच्या हातात आहे. तेव्हा जगायला निश्चितच उद्देश असावा लागतो. नाहीतर जगणं नकोसं होतं. यासाठी जगायला चांगलं प्रयोजन असावं. आपल्या मागे आपल्या स्मृती स्पृहणीय उरतील असे जगावे. यास्तव नियत कर्म करावं. शरीरयात्रा या नरदेहाची शरीरयात्रा सिद्ध करायची आहे. मनुष्य तर प्राणी खातात, पितात, झोपतात, प्रजोत्पादन करतात, भक्ष्यासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी दुसऱ्यावर हल्ला करतात. बस संपला आयुष्याचा कार्यक्रम. जन्म होतो म्हणजे काय होतं आणि मृत्यू येतो म्हणजे काय होतं याचा त्यांना पत्ता नसतो. बस जन्म झाला म्हणून जगायचं. मनुष्याचं तसं नाही. त्याला प्रगल्भ बुद्धी आहे. त्याला आपले आयुष्य म्हणजे नक्की काय आहे हे समजण्याची, जाणण्याची तीव्र उत्कंठा असते. त्याला समज आहे की आपण म्हणजे एक क्षुल्लक नश्वर देह नसून अमर आत्मा आहोत. या आत्मशक्तीची, त्या दिव्य शक्तीची त्याला जाण आहे. या अंतरीच्या आत्म्याच्या माध्यमाने त्या परम आत्म्याचे दर्शन घेण्याची त्याला उत्सुकता आहे. त्या आत्मदर्शनासाठी हा नरदेह आहे हे त्याला उमजले आहे. तसे केल्यानेच नरदेह सार्थकी लागेल. अवघे जीवन सत्कारणी लागेल हे तो जाणतो. त्यासाठीच तो प्रयत्नशील असतो. असे झाल्यानेच या नरदेहाचा योग्य उपयोग केल्यासारखे होईल हे जाणून तो उपासनेचे कर्म दृढ चालवीत असतो. नरदेहाची शरीरयात्रा संपन्न करत असतो. यासाठी नियत कर्मे नीट जाणून समजून ती योग्य प्रकारे पार पाडावीत. यातच नरदेहाचं सार्थक आहे. पूर्व सुकृत,
पूर्वसंचित भोग उपभोगून संपवण्यासाठी आत्मा योग्य अशा योनीत देह धारण करत असतो. गतजन्मींचे भोग उपभोगूनच संपवावे लागतात. एरवी त्याला अन्य पर्याय नसतो. हे पूर्वसंचित भोग संपवून या भोगातून सुटका होण्यासाठी या जन्मी नवीन भोग निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. नाहीतर हे नवीन भोग संपवण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. असे हे जन्ममरणाचे फेरे चालूच राहतात. असे झाल्याने या शरीर यात्रेला शेवटच राहणार नाही. आपण मुक्कामावर कधीच पोचणार नाही. यास्तव भोग निर्माण करणारी कर्मे न करता संचित भोग संपवण्यासाठी योग्य ती कर्मे करावी लागतात. तरच ही शरीर यात्रा संपन्न होते. एवढ्यासाठी नियत कर्मे करावीत. शरीर यात्रा संपन्न करण्यासाठी कर्माला पर्याय नाही. ध्यानयोग, भक्तियोग, संन्यासयोग, ज्ञानयोग इत्यादी अनेक योगमार्ग अवलंबिले जातात. परंतु हे योगमार्ग आचरणात आणण्यासाठी शरीर धर्म तर चालू ठेवावाच लागतो. त्यासाठी कमीत कमी अन्न, वस्त्र, निवारा याची गरज असतेच. त्याला पर्याय उपलब्ध नाही. कोणतीही योगसाधना आचरणात आणायची का असेना, त्यासाठी शरीर जिवंत असणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून देण्यासाठी कर्म केलेच पाहिजे. कर्माशिवाय अन्न, वस्त्र, निवारा मिळणं केवळ अशक्य आहे. आपले ऋषीमुनी संसारी होते, शेती करत होते, सर्व व्यवहार करत होते. हे सर्व करून सांभाळून ते योगाचरण करत होते. आपली शरीर यात्रा सुसंपन्न करत होते. कर्मयोगाने शरीर यात्रा सिद्ध होते. कर्म करणारा आवश्यक तेच आणि आवश्यक तेवढेच कर्म करतो. तो त्याच्या शरीराला अत्यावश्यक तेवढेच मिळवण्यासाठी कर्म करतो. बाकी वेळ तो आत्मचिंतनात व्यग्र असतो. कर्मात गुरफटत नाही. शरीर जिवंत ठेवणे आवश्यक आहे हे जाणून नाईलाज म्हणून तो तेवढ्यापुरतंच कर्म करतो. शरीराला, इंद्रियांना सुख मिळत आहे म्हणून कर्माच्या मागे लागून हव्यासाने मिळवून तो सुखविलासी होत नाही. तसे केल्यास नवीन भोग निर्माण होऊन पुन्हा जन्ममरणाचे फेरे चालूच राहतील याची त्याला जाण असते. कर्मात व्यग्रता असल्यामुळे तो संसारात रममाण होत नाही. कर्तव्य तेवढाच संसार करतो. संसारापासून तो आपोआपच पृथक होतो, विदेही होतो. त्यामुळे भोगमुक्त होतो, विकर्मी होतो. अनासक्त कर्मामुळे त्या कर्माचे भोग निर्माण होत नाहीत, त्याला चिटकत नाहीत. त्यामुळे शरीर यात्रा सुसंपन्न होते. यास्तव नियत कर्म करावे. हरिओम.